इराण अमेरिका युद्धामधील काही दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा या ठिकाणी इराण अमेरिका संघर्ष या ठिकाणी पुन्हा भडकलेला आहे. या दोन देशांमध्ये पुन्हा या ठिकाणी युद्ध या ठिकाणी सुरू झालेले आहे आणि याचाच परिणाम म्हणून इराणने या ठिकाणी होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा या ठिकाणी बंद केलेली आहे. इराण आणि अमेरिका यांच्या परत युद्ध सुरू झाल्यामुळे संपूर्ण जगाला या ठिकाणी परत आता इंधनाचा सामना या ठिकाणी करावा लागणार आहे. इराणने या ठिकाणी होर्मुझची खाडी बंद केल्यानंतर लगेच अमेरिकेने या ठिकाणी इराणच्या लष्करी तळावर हवाई हल्ले या ठिकाणी सुरू केले. जवळपास 140 हल्ले या ठिकाणी अमेरिकेने इराणवर या ठिकाणी केलेले आहे. इराणने होर्मुझची खाडी का बंद केली याचे कारण या ठिकाणी समोर आलेले आहे, ते आपण या ठिकाणी बघूया. एका व्यापारी जहाजानं सुरक्षा नियमाचं उल्लंघन या ठिकाणी केलं आणि त्यामुळेच इराणच्या IRGC याने त्या जहाजावर या ठिकाणी गोळीबार या ठिकाणी सुरू केला आणि त्यामुळेच इराणने या ठिकाणी होर्मुझची सामुद्रधुनी बंद ठेवण्याची इराणची घोषणा या ठिकाणी झाली आणि शनिवारपासून या ठिकाणी होर्मुझची खाडी त्यांनी या ठिकाणी पुन्हा बंद केली आणि होर्मुझची खाडी बंद झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा इराणवर हवाई हल्ले या ठिकाणी सुरू केले. जवळपास 140 ठिकाणी त्यांनी इराणवर या ठिकाणी हवाई हल्ले या ठिकाणी केले. त्यांचे लष्करी तळ यांच्यावर सुद्धा या ठिकाणी हवाई हल्ले या ठिकाणी अमेरिकेने केले. आता पुन्हा या इराण आणि अमेरिका या दोन देशांमध्ये पुन्हा हा संघर्ष या ठिकाणी पेटलेला आहे आणि आता संघर्ष किती काळ चालतो याकडे सर्व देशांचे लक्ष या ठिकाणी लागलेले आहे. कारण यामुळे आता होर्मुझची खाडी बंद झाल्यामुळे सर्व देशावर या ठिकाणी इंधनाचं संकट या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी ओढावणार आहे. इंधन या ठिकाणी पुन्हा महाग होणार आहे. याचा परिणाम भारत या देशावर सुद्धा या ठिकाणी होणार आहे. कारण जवळपास 85% भारत हा देश या इंधनावर या ठिकाणी अवलंबून आहे. कारण गॅस तसेच पेट्रोल डिझेल हे संपूर्ण या ठिकाणी इराण मधून या ठिकाणी भारताला येते आणि पूर्वी 2-3 महिने भारतावर या इंधनाचं जे संकट या ठिकाणी आपण बघितलं, तसं संकट जर परत या ठिकाणी आलं तर महागाई सुद्धा या ठिकाणी वाढणार आहे. इराणचे सध्याचे सर्वोच्च नेते आयातुल्ला मोस्तफा खामिनी यांनी या ठिकाणी शपथ या ठिकाणी घेतलेली आहे की जोपर्यंत इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामिनी यांच्या मृत्यूचा बदला आम्ही जोपर्यंत अमेरिकेकडून या ठिकाणी घेत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही आणि एक ना एक दिवस आम्ही हा बदला निश्चितच या ठिकाणी घेणार आहे. या सर्व गोष्टी या ठिकाणी बघता अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये अनेक संघर्ष या ठिकाणी पेटण्याची शक्यता आता इथून पुढे या ठिकाणी दिसत आहे आणि या दोन देशांमधील हा युद्ध संघर्ष असा जर या ठिकाणी काही दिवस जर चालूच राहिला तर संपूर्ण देशावर इंधनाचं संकट या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी ओढवण्यात जाणार आहे. ही होती अमेरिका आणि इराण यांच्यामधील महत्वपूर्ण युद्धासंदर्भातली अपडेट. असेच नवनवीन पूर्ण माहिती करता या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.